Number 3, determination of strength of acid, that is HCl, by titration with strong base NaOH using PS meter. ठीक आहे. आपण हे ब्युरेट आहे, आपण ब्युरेट मध्ये NaOH फिल करूया टिल इट्स अप्पर मिनिस्कस 0 पर्यंत. लिटर मध्ये 25 ml HCl घ्यायचं. ठीक आहे. आपण अप्पर मिनिस्कस पर्यंत फिल केलंय. त्यानंतर आपल्याला बीकर मध्ये HCl घ्यायचं आहे. 25 ml HCl. ठीक आहे. आपण 25 ml HCl घेतलं, आपल्या बीकर मध्ये फिल करूया. त्याला HCl ची आपल्याला रीडिंग घ्यायची आहे, म्हणजे 0 वाली. याला आपण आधी क्लीन करून घेऊया इलेक्ट्रॉडला. त्यानंतर ही 0th वाली रीडिंग घ्यायची आहे. ठीक आहे. याचं PS 1.2 शो करताय 0 वाल्या रीडिंगचं. आता आपण याला NaOH 0.5 नी थोडं करून ऍड करू. 0.5 NaOH ऍड करूया आता. ठीक आहे. आता 0.5 NaOH याच्यात ऍड केलंय. त्याला आता चांगलं स्टीर करून घेऊया आणि परत त्याची रीडिंग घेऊया. ठीक आहे. 1.5 शो करत आहे. परत 0.5 NaOH ऍड करूया. क्लीन केलं 3.1 आणि याला चांगल्याने स्टीर करून घेऊ. स्टर करून घ्यायचं. 0.5 किती आलं? 1 झालं का? ठीक आहे. आपलं PS थोडं वाढत आहे, आपण ऑब्झर्व करू शकतो. 1.5 आहे. परत 0.5 ऍड करूया. दॅट इज 1.5. स्टीर करूया आणि PS कॅल्क्युलेट करूया. 12.5. नेक्स्ट रीडिंग घेऊया. अजून एक रीडिंग घ्या. आणखी याला 2 ml ऍड करूया. आणि स्टीर करूया. ठीक आहे. 13 शो करत नाही. लास्ट रीडिंग झालं, दाखवलं. आता गेली 2.5. अशा मिनिमम आपल्याला 5 ते 6 रीडिंग्स घ्यायच्या. परत वाढलंय 13.2. किती झालं आपल्या रीडिंग्स टोटल? 2.5. ठीक आहे. आपण 3 लास्ट 3 ठीक आहे. असं आपल्याला 3 पर्यंत ऍड करायचं. 3 ml NaOH स्टीर करूया. जो केस में पकड़ना आपण याच्यात किती केले आहे बघूया. 30.2. ये तो थोड़ा डिफरेंस येतो.